मराठी चित्रपटसृष्टीला जे काही मोजकेच देखणे आणि रुबाबदार असे नायक भेटले त्यात अरुण सरनाईक यांचे नाव सर्वात पहिले घ्यावं लागेल। अवघे 49 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या अभिनेत्याच्या देखणेपणा आणि रुबाबदारपणाबद्दल आजही चर्चा होते। 70च्या दशकात मराठी चित्रपटाला एक तरुण आणि रांगडागडी अरुण सरनाईक यांच्या रूपाने मिळाला होता, परंतु एका मोटार अपघातात त्यांचं अकाली निधन झालं। हा अपघात एवढा भीषण होता की अरुण सरनाईक यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगा देखील मृत्युमुखी पडले। या अपघातातून फक्त त्यांची मुलगी वाचली, कारण त्यावेळी ती मिरजला वैद्यकीय शिक्षण घेत होती। मात्र या मुलीने आयुष्यात कमालीचे दुःख सहन केले, आपले संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहिले। मात्र वाईट परिस्थितीला मोठ्या धीराने तोंड देत ती डॉक्टर झाली, आपले कुटुंब वाढवले। एवढेच नाही तर आपल्या वडिलांनी आचरलेले समाजसेवेचे व्रत स्वतः हाती घेतले आणि आज आपल्या वडिलांना गर्व वाटावा असे कार्य ती करते। आज आम्ही या व्हिडिओद्वारे अरुण सरनाईक यांच्या सविता नाईक नवरे या मुलीचा प्रेरणादायक जीवनप्रवास सांगणार आहोत। अरुण सरनाईक हे फक्त अभिनेते नव्हते, तर ते एक उच्च दर्जाचे माणूस होते। पैसे मिळतात म्हणून कधी त्यांनी काम केले नाही, चित्रपटसृष्टीत राहूनही ते कुठल्याही मोहमायात अडकले नाहीत। म्हणून कारकिर्दीत उंची गाठलेले असतानाही गावी जाऊन शेती करावी आणि सुखाने समाधानाने आयुष्य जगावे ही त्यांची इच्छा होती। अभिनय करण्याबरोबरच त्यांना सामाजिक भानही होते। चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या आनंदग्राममध्ये ते समाजकार्य करत, तिथल्या गोरगरीब लोकांची सेवा करायला त्यांना खूप आवडायचे। अरुण सरनाईक यांच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास आम्ही त्यांच्या जीवनचरित्रावर डिटेल व्हिडिओ बनवलाय, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत। त्यावर क्लिक करून तुम्ही अरुण सरनाईक यांची संपूर्ण जीवन कहाणी पाहू शकता। चला तर आपल्या टॉपिकवर परत येऊ। अरुण सरनाईक यांचे लग्न अनिता सरनाईक यांच्यासोबत झाले। पुढे त्यांना संजय आणि सविता ही 2 मुले झाली। त्यांची मुलेही वडिलांप्रमाणे हुशार आणि देखणी होती। मुलगा संजय इंजिनियर झाला आणि मुलगी MBBS शिक्षण घेत होती। नवरा बायको आणि मुले असा त्यांचा स्वप्नभर संसार चालू होता। त्यावेळी त्यांना निवृत्तीचे वेध लागले। शक्यतो कलाकार पैशाच्या मागे आंधळा होतो, मात्र अरुण सरनाईक वेगळे होते। आता सिनेमा पुरे झाला, आता सगळं सोडून गावी जाऊन शेती करावी असा त्यांचा वेध होता। परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। 21 जून 1984च्या पहाटे पंढरीची वारी या गाजलेल्या चित्रपटाच्या मुहूर्ताला जायला ते कोल्हापूरवरून निघाले। या प्रवासात कराडजवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातात अरुण सरनाईक, त्यांची पत्नी आणि मुलाचं निधन झालं। एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं। मात्र अरुण सरनाईक यांची मुलगी सविता MBBS शिक्षण घेण्यासाठी मिरजला होती, त्यामुळे ती या सगळ्यातून बचावली। मात्र एका क्षणात तिने आपले सगळे कुटुंब गमावले। अशा भीषण परिस्थितीत कोणीही डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं, मात्र वडिलांचे संस्कार खूप बळकट होते। कोणत्याही परिस्थितीत खचून जायचे नाही ही शिकवण तिला मिळाली होती। यातूनच मोठ्या जिद्दीने ती उभी राहिली। अत्यंत चांगल्या प्रकारे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाली। पुढे सविता यांनी डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ ही पदवी मिळवली। सध्या त्या पुण्यात बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करतात। 20 वर्षांहून अधिक काळ त्यांनी बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा केली आहे। एवढेच नाही तर पुण्यातील चाकण परिसरात अनेक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ते शिबिरे आयोजित करतात। गरीब विद्यार्थ्यांना मोफत इलाज देतात। तसेच आपटे रोडवरील स्नेहधाम आश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत असतात। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांचा विवाह पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर रणजित नाईक नवरे यांच्याशी झालाय। नील आणि सानिया ही 2 अपत्ये त्यांना आहेत। ज्या आनंदग्राम येथे अरुण सरनाईक यांनी रुग्णांची सेवा केली होती, आज त्याच आनंदग्राम येथे जाऊन सविता नाईक नवरे रुग्णांची सेवा करत असतात। आज अरुण सरनाईक आपल्यात नाहीत, मात्र त्यांच्या रूपाने त्यांची मुलगी त्यांच्या समाजसेवेचा वारसा जपताना पाहायला मिळते।